शेवटचं षटक असेल आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती कुणाला पाचारण केले जाईल अगदी विचार चर्चा चालू आहे. या चर्चा दरम्यान मात्र एक चांगल्या गोलंदाजाची निवड करण्यात येईल, कारण अगदी धावसंख्या मात्र धापलकरती पाहायला गेला 3 षटकांना साजेशी अशी धावसंख्या 44 ही धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. अगदी तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल. आणि शेवटचा गोलंदाज हॅलो हॅलो जावी आपल्या धावफलकावरती, ती अपेक्षा मात्र अपेक्षाच राहील. आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 60 अंकावरती. आता मात्र 61चा लक्ष ठेवलाय शिलारवाडी संघासमोर. हॅलो
24 चेंडू 61 धावांचा पाठलाग करायचे. हॅलो, येथे पुनशा धावा काउंटिंग केल्या गेल्या तर धावा मात्र 61 झाल्यात. 62चा लक्ष असेल शिल्लरवाडी संघासमोर. फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. दिलीप आणि प्रभाकर स्ट्राईकला असेल तो दिलीप, नॉन स्ट्राईकला प्रभाकर. अगदी चांगली जोडी सलामीची आपल्याला पाहायला मिळते. शिल्लरवाडी संघाकडून हार्ड हिटर फलंदाज आहे. इथे मात्र पहिला चेंडू आल्या आल्या उडवलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. दिलीपला मात्र आल्या पावली माघारी परतावा लागेल आणि विकेट गमावताना इथे मात्र जड पावलाने माघारी येतोय दिलीप. अगदी संघाला मात्र अडचणीत आहे. त्या अडचणीतून बाहेर काढायचं काम मात्र या दिलीपवरती सोपवलं होतं. स्वतः कर्णधार आहे संघाचा आणि संघाचा धुरा सांभाळत असताना इथे मात्र स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली होती. पॉवर प्लेचं षटक होतं. अगदी एक लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याला मात्र शोधलं या फटक्याने. सरळ चेंडू उडवला, त्याच्या हातात कुठलीही चुकी केली नाही क्षेत्ररक्षकाने आणि माघारी परतावं लागेल. यानंतरचा फलंदाज भीमा. यानंतर होणारा सामना ठेशन ठाकूरवाडी विपक्षात चौदरवाडी. चला, इनिंग ब्रेक मध्ये आपला नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय. ठेशन ठाकूरवाडी विपक्षात चौदरवाडी संघाचा सामना होईल. यानंतर त्यापूर्वी यायचंय टॉस साठी. आता मात्र भीमच्या विरोधात चांगला चेंडू हाताला जातो. चेंडू पडला आणि मात्र खालच्या दिशेने चेंडू निघून गेला. यष्टीरक्षकाला देखील चकवतोय आणि तिथे मात्र कुठल्याही प्रकारची धाव मात्र पाहून आली नाही, दिसून आली नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू. इथे मात्र पुन्हा पॉवर प्लेचा षटक. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि पुन्हा क्षेत्ररक्षक शोधलाय. सेकंड स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक सजवलं होतं, तिथे मात्र झेल पकडण्यात माघारी परतावं लागेल जड पावलाने भीम या फलंदाजाला. आणि भीमची जागा भरून काढण्यासाठी चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आकाश मात्र खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल, ज्याने शेवटचं षटक हाताळलं होतं. धावा खर्च केल्या होत्या 16. जेवढ्या धावा खर्च केल्या तेवढ्या धावा जरी कुठून दिल्या संघाला तरी सन्मान मात्र केला जाईल या खेळाडूचा. कारण गरज आहे येणाऱ्या उर्वरित 3 चेंडूमध्ये कमीत कमी 16 धाव्या तरी कुटाव्या लागतील. 2 षटकार 1 चौकार लगावेल का हा फलंदाज? ताकद आहे त्याच्याकडे, टायमिंग आहे आणि चांगली खेळी देखील आहे त्याच्याकडे. गुणवान खेळाडू आहे शिल्लरवाडी संघाचा आणि त्या खेळाची गरज देखील संघाला आता मात्र भासते. आता इथे मात्र खराब प्रदर्शन, अगदी
सांभाळून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अतिरिक्त चेंडू टॉस झाला आणि बॅट मात्र चेंडू समोर आली आणि ते चेंडू उडाला आणि मिड विकेटवरती कुठलीही चुकी न करता क्षेत्ररक्षकांनी मात्र इथे सहज पकडला झेल आणि पुन्हा माघारी येईल आकाश आणि आकाशची जागा भरून काढण्यासाठी आता मात्र एक मोठा हार्ड हिटर रोहन फलंदाज मात्र खेळपट्टीकडे रवाना होतोय. अगदी खराब प्रदर्शन पहिल्या सत्रात राहिलंय, त्याचप्रमाणे 4 चेंडूत देखील खूप खराब प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र या फलंदाजाला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल, अन्यथा संघ मात्र अडचणीत सापडेल. कारण 62 धावा कुटायच्यात. 62 धावा कुटणं म्हणजे इतका सोपा काम देखील नाही आहे. तितके चेंडू देखील उर्वरित राहिले नाही आहेत. आता मात्र 14 चेंडू उर्वरित आणि हॅट्रिक चेंडूवरती होता स्वतः गोलंदाज पुढे सरसावलाय आणि इथे मात्र पुन्हा रोशन मात्र माघारी परतेल. डीजे पाच चेंडू 4 विकेटची कमाई करून दिले ह्या गोलंदाजाने. अगदी फलंदाजीसाठी ओळखला जातो हा मैदान. इथे मात्र मैदानामध्ये फलंदाजीला मात्र प्रेशराखाली दाबून ठेवलंय आणि इथे कुठलीही धाव न करता मिडन विकेट घेत 4 विकेटची कमाई देखील करून दिले संघाला. म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये संघाला आणून ठेवलं. आता मात्र प्रति षटक 21 धावा कुटाव्या लागतील तरच संघ मात्र सामन्यामध्ये परत येऊ शकतो. प्रभाकर सलामीला गेला होता, त्याला एकही चेंडू खेळायला मिळाला नाही आणि तो फलंदाज इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. रोहन हा गोलंदाज आणि समोर असेल प्रभाकर, शिलारवाडीचा एकुलता एक असा फलंदाज. आता त्याच्यावरती जबाबदारी असेल इतक्या धावा कुटण्याच्या. आता मात्र पहिला चेंडू प्रहार चढवलाय क्षेत्ररक्षक ताईनाथ, कुठलीही चुकी नाही. मोठा फटका येता येता इथे मात्र सीमालगत मात्र झेल पकडला जातोय आणि माघारी परतावं लागेल प्रभाकर या फलंदाजाला. डीजे बजाव. यानंतर होणारा सामना फणसवाडी विपक्ष खोंडेवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचंय. चला फणसवाडी विपक्ष खोंडेवाडी. वेळ आपलीकडे कमी आहे, वेळेच्या अभावी आपल्याला कॉल केला जातोय. त्या कॉलवरती आपण अंमलबजावणी करायचे. पंच इथे स्टेज समोर यायचे दोन्ही संघाचे संघनायक. चला दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल. 30 षटकांचा सामना. या सामन्यामध्ये अगदी जुने बळ वापरले जातील म्हणजे धावांचा पाऊस मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र मोठा प्रहार करायच्या नादामध्ये इथे मात्र फलंदाज रोशन मात्र बीट होते पहिला चेंडू आणि निर्धाव चेंडू खेळतोय. सलगचे 8 चेंडू मात्र एकही धाव काढू शकला नाही शिलारवाडी संघ. मात्र अगदी मोठी फलंदाजी आहे शिलारवाडी संघाची, परंतु इथे मात्र डायरेक्ट हिट. कुठेतरी एक फुकटची मोफतची धाव घेण्याचा मानस होता आणि तिथे मात्र धावाच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल रोशन या फलंदाजाला. यष्टीरक्षकाने चांगला
चेंडू कलेंज केला आणि तिथे मात्र तिसऱ्या षटकातील अजूनही चेंडू पाहायला गेला तर 5 चेंडू उर्वरित आहेत. या 5 चेंडूमध्ये म्हणजे 11 चेंडू उर्वरित आहे. 11 चेंडूमध्ये कमीत कमी 10 षटकार लगावे लागतील. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिलाय. 2 टप्प्याने चेंडू जाईल चौकारासाठी. येतोय तो चौकार किशोरच्या फलीतून. आता मात्र किशोरला मात्र अगदी उशिराने फलंदाजी दिले कारण समोर तितकेच ताकदीचे फलंदाज होते. आज मात्र निकामी ठरलेत. कुठल्याही प्रकारची धाव मात्र त्यांच्याकडून पाहायला मिळाली नाही आणि ते अडचणीत सापडलाय. चला चौदरवाडी विपक्ष स्टेशन ठाकूरवाडी दोन्ही संघाला विनंती असेल, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल तर दशरथ इथे पोहोचलाय. चौदरवाडी संघाचा संघनायक आणि विनंती असेल स्टेशन ठाकूरवाडी संघाच्या संघनायकाला नाणेफेकीसाठी यायचे. अगदी
पुढ्यात चेंडू होता, बॅटची कडा घेतली आणि इथे पुन्हा विकेट गमावून बसलाय फलंदाज करण. आणि शेवटचा विकेट असेल या शिलारवाडी संघाचा. आता जर विकेट गमावतोय तर नक्कीच वेळेची बचत करताना पाहायला मिळेल शिलरवाडी आणि त्यांच्या विपेक्षात कोडेरान हा संघ. शेवटचा खेळाडू इथे मात्र अजून 2 खेळाडू आहेत. आता मात्र चांगला चेंडू हाताला जातोय, ते मात्र कुठल्याही प्रकारची धाव मात्र मिळत नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता. आज जसं काही आज शिलारवाडी संघाला लागली ती नजर, काला जादू केला की काय शिलारवाडी संघासमोर. अगदी खराब प्रदर्शन पाहायला मिळतोय या वर्षात. असा प्रदर्शन कधीच पाहायला मिळाला नव्हता. इथे नाणेफेकी जिंकले टेशन ठाकूरवाडीने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. शेवटचं शतक शिल्लक असेल आणि शेवटच्या षटकात आता मात्र शक्य नसलेला धावा मात्र गरज आहे. म्हणजे तब्बल 52 धावा पाहिजेत या षटकात शिलारवाडी संघाला विजयासाठी. अकोट टप्प्याचा चेंडू इथे मात्र नाही, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. अगदी अकोट टप्प्याचा चेंडू होता, परंतु आकाश या फलंदाची बॅट मात्र आडव्या प्रहार पाहायला मिळतोय. अगदी समोरचा चेंडू होता, पुन्हा आडवा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता. आज मात्र आजच्या दिवसात कोडेरान या संघाने मात्र चांगला सामना खेळताना दिसतोय. अगदी एकाकी झुंज. आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट. या रिव्हर्स अटेम्प्ट वरती किती धावा मिळतील, नक्कीच यशस्वी ठरेल हा फटका आणि त्याच्यावरती धावा मिळतील 4 धावेच्या मदतीने धावफलक 14 या अंकावरती. 2 धारी तलवार चालवण्याचा प्रयत्न इथं मात्र झालाय आणि त्याचा सक्सेस देखील ठरलाय. 1 हा फलंदाज. आता मात्र बंद्यातला चेंडू इथे मात्र आकाशला माघारी परतावा लागेल. 9वा विकेट जातोय शिलेरवाडी या संघाचा. चला, एक फलंदाज राहिलाय. अगदी दांडगट शरीर यष्टी असलेला हा फलंदाज मात्र खेळपट्टीकडे रवाना होतोय. आता मात्र गुडलिन स्पॉटवरती चेंडूला मात्र फेकण्यात आलं होतं. तिथे मात्र समाचार घेता आला नाही या फलंदाजाला. अगदी अंधेरी फटका खेळताना दिसला. आता पुन्हा अंधेरी फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे मात्र षटक संपुष्टात आलंय आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय, ज्याने पहिलं षटक हातलं असताना अगदी निर्धाव शतक फेकलं. कुठली धाव त्या षटकात पाहायला मिळाली नाही
आणि 4